मदतीला धावली बैलगाडी। पहा अलिबाग रेवदंडा इथे कार घडलं फेरारी कार सोबत। फेरारीला सुपर कार म्हणून ओळखलं जातं। फेरारीच्या कारची जगभरात मोठी क्रेज आहे। वेग आणि लक्झरी असलेल्या या कारसाठी अनेक जण अक्षरशः वेडे असतात। वेगाच्या बाबतीत वायूवर स्वार होणारी फेरारी जेव्हा अडचणीत सापडली तेव्हा एका बैलगाडीची मदत घेण्याची वेळ तिच्यावर आली। हे चित्र पाहून प्रत्यक्षदर्शींनी फेरारी मालकासमोर अक्षरशः हात जोडले। इटलीची कंपनी फेरारीने इंडियन मार्केटमध्ये एकूण 5 कार लॉन्च केल्या आहेत। ही कार ताशी 330 किलोमीटर वेगाने धावू शकते। 3.76 कोटी ते 8 कोटींपर्यंतची किंमत या कारची पाहायला मिळते। या कंपनीने रेसिंग मध्ये सतत सहभाग नोंदवलाय, विशेषतः फॉर्म्युला 1 मध्ये, जिथे तिचा संघ स्क्युडेरिया फरारी ही मालिका सर्वात जुनी आणि सर्वात यशस्वी आहे। एक स्टेटस सिम्बॉल म्हणून या कारकडे पाहिलं जातं। संपूर्ण भारतात फेरारीच्या 100 ते 200 कार असल्याचं सांगितलं जातं। यातील एक मुंबईतील फेरारी कार चालक रविवारी अलिबाग रेवदंडा इथे आला होता। चकाचक रस्त्यावर पाण्यासारखी पळणारी आलिशान कार, त्यामुळे किनाऱ्यावरही पार्किंग मध्ये ती उभी करण्याचा प्रश्नच नव्हता। त्यानं आपली फेरारी थेट वाळूत उतरवली। काही मिनिटांचा खेळ, फेरारीची चाकं वाळूत अडकून पडली। पोलीस अनेकदा सांगतात वाहन वाळूत उतरवू नका, पण आपली कार तर सर्वात महाग, पॉश, वेगवान, मग वाळूत फसली कशी? फेरारी संकटात सापडली। भरती आली तर जलसमाधी मिळण्याची भीती। फेरारीचा चालक कावरा बावरा झाला, हातपाय मारू लागला। काही वेळापूर्वी मोठ्या झोकात त्यानं आलिशान कारमधून समुद्रावर एंट्री केली होती। आपली आलिशान कार वाळूत घुसवून लोकांसमोर शायनिंग मारत होता। तेच फेरारी स्वार आता मदतीच्या अपेक्षेनं पाहत होते। स्थानिकांनाही नेहमीप्रमाणे मदतीचा हात त्यांनी पुढे केला आणि वाळूत फसलेल्या गाडीला बाहेर काढण्यासाठी साधन मागवून घेतलं। एका बैलगाडीची एंट्री समुद्र किनाऱ्यावर होते। फेरारीचा जेवढा वेग असतो त्याच्या प्रचंड विरोध ठरावानं इतक्या सावकाश पद्धतीनं ती बैलगाडी येते। तोपर्यंत कुणीही या बैलगाडीकडे पाहिलं नाही। मात्र थोड्या वेळानं बैलगाडी मालकानं एक दोर फेरारीला बांधला आणि काही क्षणात तिला वाळू बाहेर काढलं। फेरारीची सवारी सर्वांनाच माहित असेल, परंतु येथे फेरारीनं बैलगाडीची सवारी केल्याचं चित्र पाहायला मिळालं। खरं तर पर्यटकांनी आपली वाहनं वाळूमध्ये उतरवू नयेत यासाठी रायगड पोलीस नेहमी आवाहन करत असतात। वेळप्रसंगी दंडात्मक कारवाई देखील होते, मात्र उत्साही पर्यटक पोलिसांच्या या सूचनेकडे दुर्लक्ष करतात आणि वाळूत अडकून पडतात। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।